स्टुडंट्स, वेलकम ऑनलाईन लेक्चर्स. सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा आपला चॅप्टर सुरू आहे. त्याच्यामध्ये आज आपण पुढचा पार्ट बघणार आहे आयसोमेरिझम. ओके, आता आयसोमेरिझम म्हणजे काय हे एक्झॅक्टली बघण्याच्या अगोदर हा जो शब्द आहे आयसोमेरिझम याचा आपण अर्थ बघूया. ओके, आता आयसोमेरिझम जर कन्सिडर केलं तर ह्याच्यामध्ये दोन वर्ड आहेत. फर्स्ट इज अ आयसो अँड सेकंड इज अ मर. ओके, आयसो या शब्दाचा अर्थ आहे सेम. आयसोला म्हटलं जातं इट इज कॉल्ड अ सेम आणि मर म्हणजे पार्ट्स. ओके, ह्या शब्दाचं जर कॉम्बिनेशन केलं तर सेम पार्ट्स असा ह्याचा अर्थ होतो. मग आता हे जे आयसोमेरिझम आहे हे एक्झॅक्टली काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. डेफिनेशनच्या व्ह्यूनं जर आपण गेलो तर ह्याची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल बघा. ज्याच्यामध्ये काय असतं की एकच मोलेक्युलर फॉर्म्युला असतो पण स्ट्रक्चर आपल्याला त्याचे वेगवेगळे काढता येतात. म्हणजे शॉर्टमध्ये आपण काय म्हणू शकतो की आयसोमेरिझम म्हणजे असतं सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो. म्हणजे एखादा जर कंपाऊंड घेतला फॉर्म्युला एकच पण त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर आपण काढू शकतो. ते कसं आपल्याला पुढं येणार. ओके, मग आयसोमेरिझम हा एक फिनॉमिनॉन आहे. जो फॉर्म्युला ते दाखवतो तो फिनॉमिनॉन त्याला म्हटलं जातं आयसोमर. ओके, आयसोमर असं त्याला म्हटलं जातं. आता ह्या आयसोमेरिझमशी रिलेटेड एक्झॅक्टली क्लासिफिकेशन जर आपण कन्सिडर केलं, तुम्हाला ह्याचं क्लासिफिकेशन एका टॅब्युलर फॉर्ममध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. बघा दिसतंय तुम्हाला. आयसोमेरिझमची डेफिनेशन पण ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे. 2 or more कंपाऊंड्स विथ सेम मोलेक्युलर फॉर्म्युला. ओके, मग ह्याचे दोन मेन टाईप पडतात. पहिला आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. ओके स्टुडंट्स, आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय बघा, त्याची डेफिनेशन पण दिली आहे तिथं. 2 or more कंपाऊंड्स विथ सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय की 2 or more कंपाऊंड्स विथ सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट. इथं एक वर्ड आला आहे बघा तुमचा, इट इज अ स्पॅशियल अरेंजमेंट. आता स्पॅशियल हा जो वर्ड आहे ह्याचा अर्थ कळतो तुम्हाला, नॉट अ स्पेशल. स्पॅशियल म्हणजे एका ठराविक स्पेसमध्ये तो कंपाऊंड स्वतःला अरेंज करत असतो. म्हणजे आपण ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला बघितलं आहे बघा, कन्फर्मेशनशी रिलेटेड बघितलं होतं किंवा वेगवेगळे फिनॉमिनॉन बघितलेले. त्याच्यामध्ये हे स्पॅशियल अरेंजमेंट आपण बघितलं होतं की ठराविक स्पेसमध्ये एखादा कंपाऊंड स्वतःला अरेंज करत असतो, त्याला म्हटलं जातं स्पॅशियल अरेंजमेंट. समजते. त्याच पद्धतीनं पुढं हे स्टेरिओ आयसोमेरिझम परत पुढं क्लासिफाय होतात, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता हे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम तुम्हाला 12th आहे डिटेलमध्ये. ह्या वर्षी तुम्हाला हे डिटेलमध्ये नाही आहेत, तरी पण माहिती असावं. जिओमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये सिस आणि ट्रान्सफॉर्म असतात. सिस फॉर्म आणि ट्रान्सफॉर्म म्हणजे ॲडजसंट कार्बनच्या सेम साईडला 2 ग्रुप आणि अपोजिट साईडला ग्रुप असं ह्याच्यामध्ये अरेंजमेंट असते. आणि दुसरे येतं ह्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम. ह्याच्यामध्ये जनरली मिरर इमेजेस असतात आणि त्याच्यामध्ये डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म कन्सिडर केले जातात. म्हणजे RHS साईडला रोटेशन आणि LHS साईडला रोटेशन, लेफ्ट हँड राईट हँड साईडला रोटेशन घेऊन कंपाऊंड कसा आपल्याला अरेंज करता येतो हे ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये बघितलं जातं. हे पुढच्या वर्षी तुम्हाला डिटेलमध्ये. आता ह्या वर्षी तुम्हाला काय बघायचं आहे की स्ट्रक्चरल आयसोमेरिझम डिटेलमध्ये बघायचं आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये सब टाईप्स पडतात बघा किती. पहिला आहे तुमचा चेन आयसोमेरिझम, देन पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम आणि चौथा येतो मेटामेरिझम आणि फिफ्थ वन इज अ टॉटोमेरिझम. ओके, आता हे जे आहे हे 1 by 1 आपल्याला बघायचं आहे. चेन आयसोमेरिझममध्ये काय असतं की कार्बन स्केलेटन तुमचं डिफरंट असतं. ओके, जे मोलेक्युलर फॉर्म्युला एकच असेल पण वेगवेगळं कार्बन स्केलेटन अरेंज करून आपण त्याला चेंज करू शकतो स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये. पोझिशन आयसोमेरिझममध्ये काय असतं की डिफरंट पोझिशन असतात फंक्शनल ग्रुपच्या. म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन आपण जर समजा अल्किन डबल बॉन्ड असणारा जर कंपाऊंड घेतला किंवा फंक्शनल ग्रुप कुठलाही एखादा घेतला तर त्याच्याशी रिलेटेड त्याची पोझिशन वेगवेगळ्या पद्धतीनं आपण चेंज करून घेऊ शकतो. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझममध्ये तुम्हाला एकच फॉर्म्युला दिलेला असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला, तर त्याचं वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये कन्व्हर्जन करता येतं, त्याला फंक्शनल आयसोमेरिझम म्हटलं जातं. नेक्स्ट पण इज अ मेटामेरिझम. मेटामेरिझममध्ये काय असतं की
अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम्स असतं त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुपशी रिलेटेड. हे एक्झाम्पलमध्ये आपण बघणार आहे. आणि चौथं नेक्स्ट वन इज येतात टॉटोमेरिझम. ह्याच्यामध्ये सुद्धा अल्फा कार्बनशी रिलेटेड अल्फा हायड्रोजनचं रॅपिडली इंटरकन्वर्जन होत असतं. ते पण आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. आता वन बाय वन एक एक टाईप जो आहे आयसोमेरिझमशी रिलेटेड आपण बघूया. तर त्याच्यामधला आजचा आपला पहिला टाईप आहे बघा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमशी रिलेटेड. फर्स्ट वन, आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन मगाशी सांगितली तीच दिली आहे तुम्हाला. काय दिसते की 2 or more compounds have same molecular formula but different स्ट्रक्चरल फॉर्म्युला. याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हटलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये पहिला आहे आज आपला चेन आयसोमेरिझम. डेफिनेशन आपण काय सांगू शकतो की जी तुमची पॅरेंट चेन आहे ना, त्या पॅरेंट चेन जी आहे कार्बनची त्याचं स्केलेटन वेगवेगळं आपल्याला करता येतं ह्याच्यामध्ये. आता एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर इथं एक्झाम्पलमध्ये जर फॉर्म्युला आपण कन्सिडर केला बघा, मोलेक्युलर फॉर्म्युला दिला आहे C4H10, म्हणजे हा ब्युटेन आहे. आता C4H10 म्हटल्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं स्ट्रक्चरली रिप्रेझेंट करू शकतो. कसं रिप्रेझेंट करता येईल तर ह्याला नॉर्मल स्ट्रेट चेन ब्युटेनच्या फॉर्ममध्ये पण ह्याला रिप्रेझेंट करता येईल C4H10. आता इथं बघा कार्बन तुम्हाला 4 दिसत आहेत आणि हायड्रोजन प्रत्येक कार्बनचा जर काउंट केला तर 10 हायड्रोजन बघायला मिळतील. हा एका वेनं आपण चेन आयसोमेरिझम रिप्रेझेंट केला. तीच चेन जी आहे ती आपण ब्रँचच्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. तोच फॉर्म्युला चेंज केला तर त्याचं नाव बघा 2-मिथिल प्रोपेन. म्हणजे C4शी रिलेटेड 2 नंबरच्या कार्बनला हा इथं मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट करून पण आपण त्याच मोलेक्युलर फॉर्म्युलाचं वेगळ्या फॉर्ममध्ये स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. दिस इज अ चेन आयसोमेरिझम. असे एक्झाम्पल आपण खूप बघू शकतो. दिस इज अ सिम्पल वन, नॉर्मल ब्युटेन आणि तुमचा आयसो फॉर्मशी रिलेटेड. आयसो म्हणजे कळते इथं 2 नंबरच्या कार्बनला, हा 2 नंबरचा कार्बन आहे तुमचा आणि त्याला मिथिल ग्रुप जोडला आहे, त्यामुळे हा आयसो आहे. आणि प्रोपेन हा पॅरेंट काय येणार तर स्ट्रेट चेन तुमची किती कार्बनची आहे, हा 1 नंबरचा कार्बन, 2 आणि 3. हे जे सर्कलमध्ये आहे ही ब्रांच आहे तुमची, त्यामुळे पॅरेंट तुमचा प्रोपेन येणार आणि 2 नंबरच्या कार्बनला CH3 ग्रुप आहे. असं हे चेन आयसोमेरिझम झालं. तर चेन आयसोमेरिझम नंतर पुढचा जो आयसोमेरिझमचा टाईप आहे तुमचा, दिस इज अ पोझिशन आयसोमेरिझम. आता पोझिशन आयसोमेरिझम ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय सांगता येईल की एक्झॅक्टली जो तुमचा कंपाऊंड आहे मोलेक्युलर फॉर्म्युला तोच, पण फंक्शनल ग्रुप जे असतात किंवा फंक्शनल ग्रुपशी रिलेटेड डिफरंट पोझिशन त्या चेनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. एक्झाम्पल आपण बघूया त्याचं 2-ब्युटीन किंवा ब्यूट-2-ENE किंवा ब्यूट-1-ENE. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जर फॉर्म्युला बघितला, ब्युटीन म्हटल्यानंतर आपल्याला माहीत आहे डबल बॉन्डेड कंपाऊंड येणार. ओके, आणि हा अल्किन आहे, म्हणजे अल्किनशी रिलेटेड जनरल फॉर्म्युला त्याचा कसा असतो CnH2n. आपण बघितले 10वीमध्ये. कार्बन असतात त्याच्या दुप्पट हायड्रोजन येतात तुमचे. मग समजा आपण 4 कार्बन घेतले C4, तर हायड्रोजन तुमचे किती येणार 8 हायड्रोजन येणार इथं. मग त्याचंच रिप्रेझेंटेशन आपण 2 वेनं करू शकतो. आता हे अल्किन आहे म्हटल्यानंतर इथं डबल बॉन्डेड कॅरेक्टर असणार आहे, म्हणजे ह्या 4 कार्बनच्या इन बिटवीन डबल बॉन्ड असणार आहेत. मग ते कसं रिप्रेझेंट करता येईल तर 2-ब्युटीनच्या फॉर्ममध्ये आपण इथं बघितलं तर इथं 4 कार्बनची तुम्हाला ही चेन दिलेली आहे आणि 4 कार्बनमध्ये हा जो 2 नंबरचा कार्बन आहे तुमचा, 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड अटॅच केलेला आहे. हे स्ट्रक्चर वेगळ्या वेनं 1-ब्युटीनच्या फॉर्ममध्ये पण आपण दाखवू शकतो. 1-ब्युटीनमध्ये काय येणार फॉर्म्युला तोच C4H8शी रिलेटेड. तर 1 नंबरच्या पोझिशनला सुद्धा आपल्याला तो डबल बॉन्ड इथं रिप्रेझेंट करता येतो. ह्याला म्हटलं जातं पोझिशन आयसोमेरिझम. डेफिनेशन तुम्हाला काय दिले बघा तिथं, द फेनॉमिनॉन इन विच डिफरंट कंपाऊंड्स हॅविंग दी सेम फंक्शनल ग्रुप ॲट डिफरंट पोझिशन ऑन द पॅरेंट चेन. ओके, फंक्शनल ग्रुप सेम पण त्याची पोझिशन जो तुमचा पॅरेंट असणार आहे त्याच्यामध्ये डिफरंट पोझिशनला तो असलेला आपल्याला बघायला मिळेल. फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे बघा इथं परत एकदा C4H8 दिले आणि C4H8चं हे 2 वेळेला त्याचं रिप्रेझेंटेशन वेगवेगळ्या वेनं, फक्त डबल बॉन्डची काय केली पोझिशन, एकदा 1 नंबरच्या कार्बनला आणि एकदा 2 नंबरच्या कार्बनला ती पोझिशन चेंज केलेली बघायला मिळेल. ह्या टाईपच्या आयसोमेरिझमला म्हटलं जातं पोझिशन आयसोमेरिझम. देन दी नेक्स्ट वन, पुढचा पार्ट येतो ह्याच्यामधला पोझिशन नंतर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. आता ह्या फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझममध्ये काय होतं की सेम मोलेक्युलर फॉर्म्युला असतो बट
फंक्शनल ग्रुपची जी पोझिशन असते हॅविंग डिफरंट फंक्शनल ग्रुप, ह्याला म्हटलं जातं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. आता इथं फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे बघा, C2H6O. फॉर्म्युला काय तुम्हाला दिला आहे, C2H6O. म्हणजे आपल्याकडं कार्बन 2 आहेत, हायड्रोजन 6 आहेत आणि ऑक्सिजन 1 आहे. मग ह्याला आपण 2 वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये अरेंज करू शकतो. पहिला फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये आपण क्रिएट करू शकतो. कुठला दिला आहे बघा इथं तुम्हाला, पहिला फंक्शनल ग्रुप दिला आहे हा चेंज करून एक्झॅक्टली CH3 इथं दिसतं आहे, CH3OCH3. म्हणजे त्याला पहिल्यांदा अरेंज करत असताना कसा अरेंज केला आहे तर बघा, तुम्हाला इथं अरेंजमेंट इथरच्या फॉर्ममध्ये असलेली बघायला मिळेल. म्हणजे RO आणि R ह्या फॉर्ममध्ये त्याला अरेंज केला आहे. आणि दुसरी अरेंजमेंट इथं केलेली आहे R-OH. म्हणजे हा फंक्शनल ग्रुप इथं कळतं आहे. पहिल्यांदा आपण त्या फॉर्म्युलेला इथरच्या फॉर्ममध्ये अरेंज केलं, नंतर आपण R-OH म्हणजे त्याला अल्कोहोल ह्या वेगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे फॉर्म्युला जरी एक असला आपल्याकडं हा C2H6O, तर त्याला आपण अरेंज करताना इथर आणि अल्कोहोल ह्या 2 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अरेंज केले. तर आता इथर कसं आहे बघा, इथं 2 कार्बन आहेत तुमच्याकडं. म्हणजे हा एक इथला CH3 आणि हा एक CH3. म्हणजे 2 कार्बन इथं गेले. हायड्रोजन तुमच्याकडे इथं 6 आहेत. म्हणजे ह्या कार्बनला 3 हायड्रोजन आणि ह्या कार्बनला 3 हायड्रोजन. इट इज रिगार्डिंग टू दी कार्बन आणि हायड्रोजन. एकच ऑक्सिजन आहे, तो मध्ये डिफरन्शिएटिंगला वापरला, हा तुमचा इथर झाला. आणि अल्कोहोलच्या बाबतीत कसं येणार तर C2H6 म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे हे एवढं युनिट जे आहे हे कुठलं युनिट आहे तर त्याला इथिल ग्रुप आपण म्हणतो. आणि इथिल ग्रुपला C2H5 आपण जनरली C2H5 म्हणतो. एक हायड्रोजन इथं जादा आहे, तो हायड्रोजन काय येणार ऑक्सिजन बरोबर लिंक होऊन त्याचं कन्वर्जन तुमच्या कशामध्ये झालेलं बघायला मिळेल. हे इथं दिलेलं आहे CH3 CH2 अँड OH. म्हणजे एक अल्कोहोल आणि दुसरा इथर, असं 2 वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये एकच मोलेक्युलर फॉर्म्युला आपण कन्वर्ट करून लिहू शकतो. ह्याला म्हटलं जातं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. समजते. त्याच पद्धतीनं पुढचं आहे मेटामेरिझम. आता हे जे मेटामेरिझम आहे ह्याला काय म्हटलं जातं किंवा मेटामेरिझम म्हणजे काय बघा, ह्याच्यामध्ये डिफरंट कंपाऊंड विथ सेम मोलेक्युलर फॉर्म्युला असतात आणि सेम फंक्शनल ग्रुप बट हॅविंग अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम ऑन आयदर साईड ऑफ द फंक्शनल ग्रुप. समजते. आता एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कळेल. ह्याच्यामध्ये मोलेक्युलर फॉर्म्युला वेगळा असतो बट फंक्शनल ग्रुप सेम. एकच मोलेक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शनल ग्रुप असतो आणि मोलेक्युलर फॉर्म्युला एक. फक्त इथं काय असते की कार्बन ॲटम जे असतात तुमचे त्याची अरेंजमेंट जी असते आयदर साईडला, तुमच्या फंक्शनल ग्रुप मग कुठलाही असेल त्या फंक्शनल ग्रुपच्या साईडला कार्बनचे ॲटम जे असतात ते वेगवेगळ्या पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. ह्याला मेटामेरिझम असं कन्सिडर केलं जातं. हे इथर्समध्ये बघायला मिळतं जनरली. आता त्याचं एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला मोलेक्युलर फॉर्म्युला C4H10O. म्हणजे 4 हायड्रोजन आहेत, 4 कार्बन आहेत, 10 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन आहे तुमच्याकडं. आता ह्याच्यामध्ये जर ह्याला आपण इथरमध्ये कन्वर्ट केला, आपल्याला माहिती आहे इथर आपण कसं रिप्रेझेंट करतो RO आणि R ह्या फॉर्ममध्ये आपल्याला इथरचं रिप्रेझेंटेशन बघायला मिळेल. ह्या फॉर्ममध्ये आपण 4 कार्बन आणि 10 हायड्रोजन डिस्ट्रीब्यूट करणार. आता कसं करता येईल, समजा पहिल्या फॉर्म्युलामध्ये मी 2 कार्बन एका साईडला घेतले आणि 2 कार्बन दुसऱ्या साईडला घेतले, मध्ये हा ऑक्सिजन डिस्टिंग्विशसाठी ठेवला. म्हणजे कार्बन आपण डिस्ट्रीब्यूट केले अनइक्वल ह्यानं, एकदा एका साईडला 2 दुसऱ्या साईडला 2 घेऊन बघितलं. अजून कसं करता येईल तर दुसऱ्या वेळेनं तुम्हाला इथं दाखवले बघा. एक कार्बन मी ऑक्सिजनच्या एका साईडला ठेवला आणि राहिलेले जे तुमचे 2 कार्बन आहेत 3 कार्बन जे आहेत ते ऑक्सिजनच्या मी दुसऱ्या साईडला ठेवले. म्हणजे हा एकंदरीत हा CH3O आणि हे राहिलेलं एवढं युनिट CH2CH2CH3. म्हणजे एकाच फॉर्म्युल्याशी रिलेटेड आपण कार्बनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे कार्बन ॲटमचं आयदर साईड ऑफ दी फंक्शनल ग्रुप हे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं. त्याला म्हटलं जातं इट इज नोन ॲज अ मेटामेरिझम. सिम्पल वन. पर्टिक्युलरली मेटामेरिझम इथर्सच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळेल. हे नेक्स्ट इयरला सुद्धा आपण जेव्हा अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स हा चॅप्टर बघणार तेव्हा हे परत तुम्हाला रिपीट असणार आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे. पुढचा आयसोमेरिझमचा टाईप आहे बघा, इट इज कॉल्ड ॲज अ टॉटोमेरिझम. आता टॉटोमेरिझममध्ये एक्झॅक्टली काय असतं की 2 किंवा जे मोअर स्ट्रक्चरली डिस्टिंग्विश असणारे जे मोलेक्युल्स आहेत तुमचे त्याच्यामध्ये रॅपिड इक्विलिब्रियम
इस्टॅब्लिश केलं जातं. आणि हा जो फिनॉमिनॉन आहे त्याला टॉटोमेरिझम म्हटलं जातं. आता हे जे इंटरकन्वर्जन असतात त्याच्यामध्ये जो कंपाऊंड तुमचा दाखवतो अशा पद्धतीचा फिनॉमिनॉन त्याला जनरली टॉटोमर असं म्हटलं जातं. त्या पर्टिक्युलरली स्पेसिसला टॉटोमर असं म्हटलं जातं. आणि एकंदरीत हा जो सगळा फिनॉमिनॉन आहे ना त्याला टॉटोमेरिझम असं कन्सिडर केलं जातं. लेट्स सी द एक्झाम्पल. ह्याच्यामध्ये तुम्हाला कीटो इनॉल टॉटोमेरिझम दिलेला आहे. तर कीटो आणि इनॉल, तर कीटो म्हटल्यानंतर एक्झॅक्टली हा तुमचा कीटोन आहे. आणि इनॉल म्हणजे काय, इथलं EN म्हणजे हा डबल बॉन्ड आहे. आणि OL इट इज रिगार्डिंग टू दी अल्कोहोल -OH. म्हणजे कीटोन हा जो ग्रुप आहे ना त्याला डायरेक्टली रॅपिडली कन्वर्ट केलं जातं डबल बॉन्डेड अलॉंग विथ अल्कोहोल अशा ग्रुपमध्ये, ज्याला म्हटलं जातं कीटो इनॉल. म्हणजे कीटो फॉर्मचं कन्वर्जन इनॉल फॉर्ममध्ये, डबल बॉन्डेड अलॉंग विथ दी हायड्रॉक्झिल ग्रुप. आता इथं काय दिसतंय बघा, तुम्हाला फंक्शनल ग्रुप तुम्हाला दिला आहे. इथं हा कीटो फॉर्म दिलेला बघायला मिळेल. आता कीटो फॉर्मशी रिलेटेड जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जो तुमचा फंक्शनल ग्रुप आहे इथं हा C डबल बॉन्ड O जो आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ कार्बोनिल ग्रुप. याला म्हटलं जातं कार्बोनिल ग्रुप. आणि ह्या कार्बोनिल ग्रुपला हा तुमचा इथला जो कार्बन आहे, दिस इज फंक्शनल ग्रुपला जोडून जो कार्बन असतो त्याला म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज अ अल्फा हायड्रोजन. ओके. हा मेन फंक्शनल ग्रुपचा कार्बन, त्याला जोडून जो कार्बन असतो त्याला म्हटलं जातं अल्फा कार्बन. आणि अल्फा कार्बनला जो हायड्रोजन आहे इट इज कॉल्ड ॲज अ अल्फा हायड्रोजन. कीटो इनॉल टॉटोमेरिझममध्ये एक्झॅक्टली काय होतं, कीटो ग्रुपचं कन्वर्जन जेव्हा इनॉल फॉर्ममध्ये होणार तेव्हा काय होतं की डबल बॉन्डच्या अक्रॉस जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे त्याचं शिफ्टिंग केलं जातं. आणि ते शिफ्टिंग झाल्यानंतर कार्बनची बॅलन्सी मेंटेन ठेवण्यासाठी पुढे चेंजेस येतात. ओके. कार्बनची बॅलन्सी आपल्याला माहिती आहे एक्झॅक्टली ती बॅलन्सी किती असते, त्याची 4 बॅलन्सी असते आणि ती मेंटेन ठेवली जाते. मेंटेन ठेवत असताना काय होतं की हा जो अल्फा हायड्रोजन आहे इट इज गेट शिफ्टेड, हा शिफ्ट होऊन ह्या ऑक्सिजनला लिंक होतो तुमच्या. आणि हे लिंक झाल्यानंतर जी डबल बॉन्डची इथली पेअर आहे इट इज गेट शिफ्टेड ओव्हर इन बिटवीन दी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आणि ते शिफ्ट झाल्यानंतर एक्झॅक्टली ह्या पोझिशनला तुमच्या कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड होतो आणि हा इथला हायड्रोजन ह्या ऑक्सिजनला येऊन लिंक होऊन डायरेक्टली तुम्हाला डबल बॉन्ड आणि हायड्रॉक्झिल ग्रुप इथं आलेला बघायला मिळेल. त्या पद्धतीनं मग त्याच्याशी रिलेटेड कीटो फॉर्मचं कन्वर्जन इनॉल फॉर्ममध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आता हे जे आहे हे सगळं इट इज कॉल्ड ॲज अ रॅपिड इक्विलिब्रियम. म्हणजे इथला मधला जर ॲरो कन्सिडर केला तर तो रिव्हर्सिबल मॅनरचा आहे. याचा अर्थ काय म्हणता येईल आपल्याला की हे दोघं इंटरकन्व्हर्टिबल असतात. म्हणजे हा फॉर्म कीटो फॉर्म इनॉलमध्ये जसा कन्वर्ट झाला तसा इनॉल परत आहे तसा कीटो फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. इट इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिबल टाईप ऑफ मॅनर. हे टॉटोमेरिझमचं एक्झाम्पल आहे. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन मॅक्झिमम नीट JEE किंवा तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या आहेत CETशी रिलेटेड नीट किंवा JEE ह्याच्यामध्ये टॉटोमेरिझमवरती क्वेश्चन तुम्हाला बऱ्यापैकी विचारलेले असतात. इट इज रिगार्डिंग टू दी आयसोमेरिझम. ओके. आयसोमेरिझम तुमचं सिम्पल आहे, लक्षात ठेवा. जिओमेट्रिकल आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम नेक्स्ट इयरला आपल्याला येईल. हे जे 4 टाईप आहेत हे व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. आता पुढं जाऊन ओव्हरऑल थिरॉटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन ही एक छोटीशी कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर ऑर्गॅनिक रिॲक्शन ज्या होत असतात त्याच्यामध्ये तुम्ही जनरली 10वीपर्यंत बघितलेलं आहे की राईट हँड साईडला आपण काय लिहितो, लेफ्ट हँड साईडला आपण काय लिहितो, तेच एकदा परत तुमचं रिपीट होईल. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कोव्हॅलंट टाईपचं लिंकेज असतं. ओके. कोव्हॅलंट टाईपचे बॉन्ड हे कंपाऊंड दाखवतात. आता एखादा रिॲक्टंट जेव्हा कोव्हॅलंट बॉन्डशी रिलेटेड रिॲक्ट होतो तेव्हा बॉन्ड ब्रेक होतात. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामधनं नवीन काहीतरी प्रोडक्ट तयार होत असतात. आणि हे चेंजेस तिथं होत असताना प्रत्येक वेळेला प्रोडक्टबरोबर काहीतरी वेगळं मिळतं, त्याला आपण काय म्हणतो, बाय प्रोडक्ट्स म्हणतो. ओके. सम रिॲक्टंटशी रिलेटेड नवीन काहीतरी इंटरमिडिएट तयार होत असतात. म्हणजे ह्या छोट्या छोट्याशा कन्सेप्ट आहेत ह्याच्यामध्ये. ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट येतात, रिॲक्टंट रिॲक्ट झाल्यानंतर रिॲक्शन होण्यासाठी पर्टिक्युलरली ॲरोवरती काही कंडिशन्स असाव्या लागतात, त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो. ती डेफिनेशन पण तुम्हाला झाली.
रिॲक्शन झाल्यानंतर पुढं प्रोडक्ट तुम्हाला भेटतात. प्रोडक्टच्या बरोबर काहीतरी साईड प्रोडक्ट असतो, ज्याला बाय प्रोडक्ट म्हटलं जातं. मग हे जे आहे बॉन्ड ब्रेकिंग किंवा बॉन्ड मेकिंग जे आहे त्याच्याशी रिलेटेड इलेक्ट्रॉनचं रिडिस्ट्रीब्युशन तिथं होत असतं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते तुमचे रिडिस्ट्रीब्यूट केले जातात. आणि हे होत असताना प्रत्येक वेळेला रिॲक्शन तुमची सिंगल स्टेपमध्ये होईल असं काही नसतं. मल्टी स्टेपच्या रिॲक्शनसुद्धा असतात. आणि मल्टी स्टेपच्या रिॲक्शन ज्या असतात तेव्हा त्याच्यामध्ये मग इंटरमिडिएट तुमचे भेटत असतात. हे बेसिक आहे कुठलेही ऑर्गॅनिक रिॲक्शन जर आपण घेतल्या तर. हे जे सगळं होत असतं रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होत असतं मल्टी स्टेपनं, त्याला म्हटलं जातं रिॲक्शनचं मेकॅनिझम. नाव अंडरस्टँड होत असेल तर बघा, एक्झॅक्टली रिॲक्शनचं मेकॅनिझम आपण काय म्हणू शकतो की मेकॅनिझम म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ही स्टेपवाईज प्रोसेस असते एखाद्या रिॲक्शनची. स्टेपवाईज एक्सप्लेनेशन ऑफ अ ऑर्गॅनिक रिॲक्शन, त्याला आपण मेकॅनिझम म्हणत असतो. ज्याच्यामध्ये मग एनर्जी चेंजेस होत असतात, बॉन्डचं ब्रेकिंग किंवा त्याला क्लिवेज म्हणतो, नवीन बॉन्ड फॉर्म होत असतात. ओके, ह्यासारख्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये आपल्याला होत असलेल्या बघायला मिळतील. इट इज रिगार्डिंग टू दी बेसिक थिरॉटिकल जो पार्ट आहे ऑर्गॅनिक रिॲक्शनचा हा आपल्याला सांगता येईल. तर इथंपर्यंतचा जो पार्ट आज आपला घेतलेला आहे, पर्टिक्युलरली आयसोमेरिझम इज अ इम्पॉर्टंट वन. हे चारही टाईप जे आजचे झालेले आहेत ते व्यवस्थित तुम्ही स्टडी करायचे. त्याच्यापैकी टॉटोमेरिझम आणि मेटामेरिझमवरती जास्त फोकस करा. पोझिशन आयसोमेरिझम किंवा हे जे आहे हे परत एकदा 12thला तुम्हाला ह्याचा थोडाफार रेफरन्स राहील. इट इज रिगार्डिंग टू दी आयसोमेरिझम. ओके स्टुडंट, नेक्स्ट लेक्चरला मग आपण याच्या पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.